सध्या सर्वत्र पावसाचे दिवस असून वातावरणामध्ये बदल होत आहे। वातावरणातील बदलामुळे आणि पावसामुळे कचरा तसेच साचलेल्या पाण्यामुळे यांसह वाढती घाणीची समस्या यांमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे। डासांच्या प्रादुर्भावामुळे मलेरिया आणि डेंग्यू यासारखे आजार फैलावत असल्यामुळे डेंग्यूचे मलेरियाचे रुग्ण आढळून येत असून सार्वजनिक आरोग्य बिघडलेले आहे। त्यामुळे सिन्नर नगर परिषद आणि सिन्नर सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या वतीने सिन्नर वासियांना काळजी घेण्याबरोबरच डेंग्यूचा अचानक उच्च ताप येणे, तीव्र डोकेदुखी, मळमळ, डोळ्यांच्या मागे वेदना होणे, सांधेदुखी होणे, अति थकवा येणे, शारीरिक वेदना होणे, भूखरणे आणि त्वचेवर पुरळ येणे अशी लक्षणे जाणवत असल्यास मलेरिया, ताप आणि इतर लक्षण जवळजवळ 1 आठवडे टिकतात अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधण्याचं आवाहन सिन्नर नगर परिषदेचे कार्यकारी अधिकारी नितेश बैरागी यांनी सिन्नर वासियांना केलं आहे। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।